खास खारवर्ण या स्पर्धेसाठी उपस्थित झाले. स्वतः चांगले विकेटकीपर, बॅटर, हार्ड हिटर आणि चांगले खेळाडू आहेत. चांगले अंपायर आहेत JP पॅनलचे. मनोज पाटील यांना नम्र विनंती, आपण त्यांचा सत्कार घ्यायचा आहे. या सर. सादिक राजापुरकर जी, आपने इस टूर्नामेंट में जो योगदान दिया उसके लिए बहुत बहुत शुक्रिया. तुमचा एक भव्य सत्कार मनोज पाटील यांच्या शुभ हस्ते शॉल आणि सन्मान चिन्ह देऊन आम्ही करत आहोत. तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. थँक्यू सो मच फॉर युअर कोऑपरेशन अँड विश यू गुड लक. नेक्स्ट अंपायर इम्तियाज पठाण, खास शहाडवरनं, म्हणजे मित्रांनो खूप लांबून, जवळपास 100 किलोमीटर होतात, आसनगाववरनं ते इथे आलेत. और अल्लाह आपको नेकी दे, बरकत दे और आप बहुत तरक्की करें इंशाअल्लाह ताला, ये हम दुआ करते हैं. आणि ज्याच्या नावाने जी ही पॅनल आहे, JP पैनल, जय पवार. पवार कहाँ नहीं है, पूर्व में पवार, पश्चिम में पवार और अब क्रिकेट में भी पवार. अभिनंदन जय पवार, यू हैव डन अ फैंटास्टिक जॉब. आपकी पैनल को बहुत बहुत मुबारकबाद. अब हमारे कमेंटेटर्स भाइयों का सत्कार करेंगे. मनीष पाटिल, हमारे युवा जोशीले समालोचक. खास मनीष आपल्यासाठी भाईंदरवरनं 3 दिवस उपस्थित झाला आणि आपला वाणीने मंत्रमुग्ध करत प्रेक्षकांची मनं जिंकलेली आहे. मनीषजी, तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. शॉल आणि सन्मान चिन्ह. तदनंतर महाराष्ट्र भूषण, आमचे मित्र, स्पर्धा सम्राट चंद्रकांत भानुदास शेट्टे, उत्कृष्ट खेळाडू आणि उत्कृष्ट व्यावसायिक सुद्धा आहेत आणि या स्पर्धेला साथ सजवलं त्यांनी काल आणि आज 2 दिवस. आपला खूप खूप अभिनंदन चंद्रकांतजी शेट्टे, आपण या स्पर्धेमध्ये उपस्थित झाल्याबद्दल. आणि खऱ्या अर्थाने या क्रीडा स्पर्धेला एका वेगळ्या उंचीवर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नेलं. ते येतात, त्यांचा आवाजाने चाहते मंत्रमुग्ध होतात. व्हॉइस ऑफ इंडिया हरीश पांड्या सर. नक्कीच मी आता पुढील सूत्र सरांकडे सोपवतोय, परंतु त्या अगोदर मी आभारी असेल सचिन कदम, नंदू पाटील आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर मनोज पाटील, आपल्या सगळ्यांचा. नंदूबाई, सचिनबाई, 3ऱ्या वर्षी लगातार तुम्ही संधी दिली त्याबद्दल मनापासून आभार. गोपी 11 आज खूप चांगले खेळले, नो डाऊट खूप चांगला खेळ NSPने सुद्धा केला, परंतु आजच्या दिवसात अख्ख्या महाराष्ट्राच्या क्रिकेटला प्रभावित कोणी केलं असेल तर ती कविश 11 आहेत. मी त्यांच्याशी सुद्धा बोललो, कारण राहुल आणि सोनू वगळता कुणालाच ओळखत नव्हतो, परंतु आता सगळ्यांचा, या छोट्याशा मयूरसह सगळ्यांचा फॅन झालेलो आहे. खूप साऱ्या शुभेच्छा. तर या ठिकाणी पुढची सूत्र हरीश पांड्या सर. येस, गोपी 11चे ओनर मारुती खवलदार साहेब यांचा आता आपण एक भव्य सत्कार घेणार आहोत. अभिनंदन गोपी 11 मारुतीजी, तुम्हाला शॉल आणि सन्मान चिन्ह देऊन आपला एक सत्कार करत आहोत. नक्कीच सन्मान केला जातोय. महाराष्ट्रातील ओव्हर 40 गटातील मातब्बर संघ म्हणून ज्यांचा ओळखला जातो मारुती कवलदार आणि कंपनी, कारण गेली 1.5 वर्षात सचिन कदम यांच्या नेतृत्वाखाली जो दिग्विजयी संघ पुढे चाललाय त्याचे सर्व या ठिकाणी आहेत. उमेश नाडेकर साहेब, आपण देखील या ठिकाणी यायचंय. उमेशजी नाडेकर या माझ्यामध्ये साहेब कोकणातून आलेत, मूळचे संगमनेरचे आहेत, परंतु खास ही स्पर्धेसाठी कवलदार साहेबांच्या प्रेमाखातर या ठिकाणी उपस्थित राहिलेत. आणि अख्खी गोपी 11 ओव्हर 40ला ओव्हर 40 आता इथून पुढे म्हणायला लागणार नाही, अंडर 19च आहात, एवढे चांगले खेळता तुम्ही सगळे. आणि त्याचबरोबरीने चला मेघादा आणि आपले सगळे सहकारी आपण या ठिकाणी यायचं आहे. आणि या पुढील सूत्र व्हॉइस ऑफ इंडिया हरीश पांड्या सर. 7070 यूट्यूब चॅनलचे सतीश जाधव यांनी पुढे यायचं, तुमचा एक सत्कार आहे. 7070 चॅनलच्या वतीने आम्ही तारीफबाईंचे सुद्धा आभारी आहोत या स्पर्धेला दिलेल्या लाखमोलाच्या सहकार्याबद्दल. आणि त्याचप्रमाणे आपले मंडप डेकोरेटर यांनी सुद्धा पुढे यायचं आहे. या सतीश जाधव. मित्रांनो, 5,09,000 पेक्षाही जास्त लोकांनी स्पर्धा 3 दिवसात पाहिली. हे सर्व टेक्निशियन्स यांना अभिनंदन. आपले मंडप डेकोरेटर या पुढे. मंडप डेकोरेटर, खूप चांगला मंडपाची व्यवस्था आहे आणि स्टेज भक्कम बांधलाय. या भाऊ, या लवकर या, आपला सुद्धा एक भव्य सत्कार आहे. आता आपण वैयक्तिक बक्षीस देणार आहोत.
सेमीफायनलचे सामनावीर पारितोषिक आता ते देणार आहोत आणि सामनावीर आहेत राहुल चौधरी. राहुल चौधरी, इफ यू कड कम ऑन द स्टेज, सेमीफायनल मॅन ऑफ द मॅच. मारुती खवालदार साहेब यांच्या शुभ हस्ते हे सामनावीरचं पारितोषिक राहुल चौधरीसाठी. एक नवीन राहुल जन्माला आलाय आता टेनिस क्रिकेट आणि रबर बॉल क्रिकेटमध्ये, अँड दॅट्स राहुल चौधरी. जोरदार टाळ्या मित्रांनो. या खेळाडूने मनं जिंकलेली आहे, धावा खोऱ्याने धावा केलेत. आता अंतिम सामनाचा सामनावीर अंतिम सामनावीरचं पारितोषिक आता आपण देणार आहोत. मॅन ऑफ द ग्रँड फिनाले इज रमेश. रमेशनी जबरदस्त बॅटिंग केली पहिल्या दिवशी सुद्धा आणि आजही सुद्धा. खरं म्हटलं तर रमेश, अभय आणि राहुल हे तिघांनी या स्पर्धेवर प्रभुत्व दाखवून दिलंय. कॉंग्रॅच्युलेशन्स रमेश. आता जे वैयक्तिक बक्षीस आहेत ते आपण देणार आहोत, परंतु तत्पूर्वी आपले गुणसंख्या लेखिका प्राजक्ता देसाई यांचा आपण एक सत्कार घेणार आहोत. मित्रांनो, तिन्ही दिवस आपल्या जागेवरनं फक्त जेवणासाठी ती हल्ली आहे. बाकी कॉन्स्टंट स्कोरिंग, रणजी ट्रॉफी म्हणा, IPL म्हणा, सर्व मोठ्या स्पर्धेला ज्याची स्कोरिंगची सेवा लाभली आहे तशी आपली ताई प्राजक्ता देसाई. माझी नम्र विनंती आहे, जोरदार टाळ्या वाजवा हिच्यासाठी. गुड जॉब प्राजक्ता. वी आर प्राऊड ऑफ युअर अचीवमेंट. या अँड विश यू गुड लक. मनोज पाटील यांच्या शुभ हस्ते शॉल आणि सन्मान चिन्ह देऊन आपला एक सत्कार करत आहोत, त्याचा आपण स्वीकार करावा. आता आपण वळणार आहोत बेस्ट तर मारुती सर दोन शब्द नक्की सांगा सर आजच्या दिवशी. या सर. हॅलो हॅलो हॅलो. गेल्या 3 वर्षापासून मी घोडबंदर चषकमध्ये आमचा संघ सहभागी होतो आहे. यावेळेस पण सचिनने सांगितलं घोडबंदर 11 आपल्याला खेळायची आहे. आमची एक प्रेस्टिजियस टुर्नामेंट आहे आणि खरंच फार सुंदर आयोजन होतं. ट्रॉफ्या पण फार मोठ्या आहेत आणि चांगले संघ पार्टिसिपेंट होते. सर्व संघाचं अभिनंदन. अरे टीम टाळ्या तरी मारा यार. वेलकम पप्पू शेठ, वेलकम दादा, वेलकम मारुती खवालदार साहेब. आता आपण वैयक्तिक बक्षीसकडे वळणार आहोत. मित्रांनो, वैयक्तिक बक्षीससाठी बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट, बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंटसाठी एक कूलर स्पॉन्सर केलंय पप्पू शेठ यांनी. एक ट्रॉफी आहे आणि हे अवॉर्ड देण्यासाठी मी स्वतः पप्पू शेठ यांना विनंती करणार आहे. या पप्पू शेठ, तुमच्या हस्ते ही तुम्ही या पारितोषिकचे पुरस्कर्ते सुद्धा आहात. बेस्ट फिल्डर ऑफ द टूर्नामेंट आरिफ कविश 11 मुलुंड. पहिल्या दिवशी त्याने तो झेल घेतलाय. आरिफ की तारीफ जितनी करो उतनी कम है. आरिफ भाई छा गए गुरु. मोहम्मद कैफ, युवराज सिंह, AB डिविलियर्स, जॉन्टी रॉड सब आके आपके साथ में तस्वीर खिंचाएंगे. ऐसे आपने कैच लिया. सामने देखो, तारीफ के काबिल है आरिफ. ये भव्य कूलर आपका हुआ. आशा करते हैं कि गर्मी जब बढ़ेगी आप इस कूलर को चलाओगे और मजा लोगे.
अब मैं मारुती खवालदार साहेब यांना विनंती आहे, तुमच्या शुभ हस्ते बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट ज्यासाठी आपल्याला एक कूलर स्पॉन्सर केलं आहे ते पप्पू शेठ यांनी, आणि हे पारितोषिक जिंकणारा गोलंदाज आहे गोपी 11 ठाणेचा हेमंत. गोपी 11 ठाणेचा हेमंत. आइए मेगा सामने मेगा कॉर्नर में थोड़ा सा आराम करके मेगा भाई हमारे साथ आ चुके हैं. अभिनंदन हेमंत. अंत भला तो सब भला और हेमंत भला तो सब कुछ भला. आता बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट अवॉर्ड आपण देणार आहोत. त्यासाठी सुद्धा कूलर स्पॉन्सर केलं आहे ते पप्पू शेठ यांनी, आणि हे अवॉर्ड देण्यासाठी मी मेगादा तुमच्या हस्ते हा अवॉर्ड आपण देणार आहोत, आणि पप्पू शेठ दोघांनी संयुक्तरित्या हे पारितोषिक द्यायचं आहे. बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट 110 धावा अभय कविश 11 मुलुंड. जिसकी बल्लेबाजी है निर्भय वो है अभय. बहुत दूर दूर मारा, मतलब इतना लंबा मारा. सुपर बॅटिंग. 110 रन 110 धावा मोठी गोष्ट आहे मित्रांनो. जोरदार टाळ्या. राज मणेरा साहेब यांच्या शुभ हस्ते तिसरं पारितोषिक आता आपण देणार आहोत. तिसरं पारितोषिक जिंकणारा संघ आहे NSP बॉयज नाला सोपारा. सुमित डेकले, मनोज विचारे, मंदार गुरव आणि पूर्ण संघ मंचावर या. अभिनंदन. 35,000 रुपये आणि तृतीय पारितोषिक ही झळाळती ट्रॉफी घेण्यासाठी NSP बॉयज या. अभिनंदन NSP बॉयज, कॉंग्रॅच्युलेशन्स. आता आपण द्वितीय पारितोषिक देणार आहोत 75,000 रुपये आणि ट्रॉफी, आणि जिंकणारा संघ आहे गोपी 11 ठाणे. हे पारितोषिक आता या नंदू, सचिन, मनोज भाई, हाँ आइए जलील भाई. आणि हे पारितोषिक मारुती खवालदार साहेब, मेगादा, पप्पू शेठ, राज मणेरा सर सर्वांनी एकत्रित संयुक्तरित्या पारितोषिक द्यायचं आहे. 75,000 रुपये आणि उपविजेता चषक. जोरदार टाळ्या. गोपी 11 40+. गेल्या 1.5 वर्षामध्ये या संघाने जबरदस्त कामगिरी पार पाडलेली आहे. भलभल्या संघांना धूळ चारलेली आहे. 75,000 bucks and a beautiful trophy. अभिनंदन आपलं मारुती खवालदार साहेब, सचिन कदम, नंदू आणि पूर्ण संघ. जबरदस्त कामगिरी. आता मॅन ऑफ द टुर्नामेंट, प्लेयर ऑफ द टुर्नामेंट ज्यासाठी पिंट्या पाटील साहेब यांनी एक सायकल आपल्याला स्पॉन्सर केलेली आहे, आणि प्लेयर ऑफ द टूर्नामेंट इज साइकिल चलाने का फायदा क्या है पता है? पेट अंदर चला जाता है, ईंधन की बचत होती है, और ये साइकिल के कलर के साथ मैचिंग एक ही आदमी है, वो है 121 रन बनाने वाले उदय पाटिल, गोपी 11। मी सर्व पाहुण्यांना विनंती करणार आहे आपल्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक बहाल करायचं आहे। उदय पाटील, पाटलांचा नाद करायचा नाही, आणि एक गाणं आहे पाटलांचा बैलगाडा, परंतु आजपासून गाणं आहे पाटलांची सायकल। आणि तुम्हाला हे अभिनंदन
शशिकांत पाटील कडून मेघा गोंधळे यांच्याकडून हे पारितोषिक आहे. हे ट्रॉफी आहे मॅन ऑफ द सिरीजची आणि साइकिल है तो आने वाला कल है. साइकिल चलाइए और स्वस्थ रहिए. आज भेटली आहे सायकल, उद्या भेटेल बाईक. गुड जॉब उदय, प्राउड ऑफ युअर अचीवमेंट. And now the last and the final prize of the evening, 1.5 लाख रुपये आणि झळाळता 70-70 घोडबंदर धमाका चषक विजेतापद जिंकणारा संघ कविश 11 मुलुंड. नीलूभाऊ मंचावर या. नीलूभाऊ आलेले आहेत आणि सर्व मान्यवर हे एकत्र हे पारितोषिक देतील. जोरदार टाळ्या. वी आर द चॅम्पियन्स हे म्हणू शकता तुम्ही. या नीलूभाऊ या. अभिनंदन 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 कविश 11 मुलुंड. अभिनंदन तुम्हाला ही स्पर्धा जिंकल्याबद्दल. 1.5 लाख रुपये आणि झळाळता विजेता चषक. आणि पूर्ण एक गावची पोरं म्हणजे खेळून स्वतःच्या खेळाडूवर विश्वास आणि अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा तुम्हाला. सर्व खेळाडूंना अभिनंदन. अभिनंदन तुम्हा सर्व खेळाडूंचं. आणि असंच खेळत राहा. अजून पावसाचा हंगाम सुरू झालाय. 10-12 टुर्नामेंट आहेत. कविश 11 मुलुंडने सर्व स्पर्धा खेळाव्यात आणि चांगली कामगिरी करत जिंकाव्यात अशा शुभेच्छा सर्वांकडून. आणि हे विजेता पदचं पारितोषिक 1.5 लाख रुपये. कॉंग्रॅच्युलेशन्स चंदन, विकी, अभय, राहुल, एवरीवन. अभिनंदन. अच्छा आता झालं सर्व. तर मित्रांनो याच बरोबर 70-70 घोडबंदर धमाका चषक ही स्पर्धा इथे संपली असं जाहीर करत पुढच्या वर्षी अजून मोठी स्पर्धा घेऊन तुमच्या समोर येऊ. तोपर्यंत रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट.